नमस्कार. आज आपण सर्व या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा या निमित्ताने जमलो आहोत. आज विरगावमध्ये अकोला तालुक्यातलं सुरुवात होत आहे. आज या कार्यक्रमाच्या सुरुवातीसाठी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सरपंच ताई तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणारे नागरिक मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मला एक महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की विकसित भारत संकल्पना ही आजच का मोदीजींकडून मांडण्यात आली याच्याबद्दल मी फक्त थोडक्यात सांगणार आहे. याच्यापूर्वी हा संकल्प किंवा हा विचार यापूर्वी कधी झाला नाही, तो आजच का होत आहे याचा थोडासा मी तुम्हाला काही आकडेवारी देणार आहे. ज्यावेळेस मोदीजी पंतप्रधान झाले गेल्या 10 वर्षामध्ये साधारणपणे या देशात काय बदल झाले हे जोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाहीत तोपर्यंत 2047 साली हा देश विकसित भारत होणार आहे ही मोदींची गॅरंटी आहे. ती का आहे तर त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला थोडक्यात काही सांगू इच्छितो. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार गेल्या 10 वर्षामध्ये साधारणपणे 13.5 कोटी लोक हे गरिबी रेषेतून बाहेर आलेले आहेत. ही या विकसित भारत संकल्पासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तत्कालीन जॉन एन केनेडी असं सांगत त्यावेळेस असं म्हणाले होते की विकसित अमेरिकेसाठी खराब रस्ते ही अमेरिकेच्या विकासामध्ये सर्वात खराब बाब आहे. म्हणून अमेरिकेने सर्वप्रथम जर काय केलं असेल तर आपल्या देशामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात हायवेचं जाळं तयार करण्याचं काम तत्कालीन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सुरुवात केली. त्याच धर्तीवरती गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये जे काम सुरू आहे ते निश्चितच खूप मोठं आहे. आणि त्या कामाच्या आधारावरती मी आपल्याला सांगू शकतो की आज भारत राष्ट्रीय महामार्गाच्या रोडच्या संख्येच्या बाबत आज जगात दुसऱ्या क्रमांकावरती आहे. भारतामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये फक्त 10 वर्षामध्ये 60,000 किलोमीटर हायवे या देशामध्ये नव्याने निर्मित करण्याचं काम भारत सरकार आणि मोदीजींनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे या 10 वर्षापूर्वी रोज ह्या देशामध्ये साधारणपणे 12 ते 14 किलोमीटर हायवे निर्माण करण्याचं काम सुरू होतं. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या माध्यमातून तोच आकडा आज 36 ते 38 किलोमीटर रोजचे नॅशनल हायवे तयार होण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्याचप्रमाणे पूर्वी आपल्या देशामधला अपघातांमुळे फक्त 3% GDP हा अपघातांमुळे कमी होत होता. जगातील 10% अपघात हे फक्त भारतामध्ये होत होते. हा सर्व आकडा आज मोठ्या प्रमाणामध्ये बदलताना आपण पाहिला. त्याचप्रमाणे आज जगामधला सर्वात मोठा बोगदा सर्वात उंचावरचा बोगदा टनेल जोजिला टनेल हा भारतामध्ये आहे. जगातील सर्वात मोठं म्युझियम आज भारतात दिल्लीमध्ये बनत आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठा उंच रेल्वेचा मोठा आणि लांब रुंदीचा मोठा पूल आज भारतात बनत आहे. त्याचप्रमाणे आज जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम भारतामध्ये आहे. त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छितो की 2014 पर्यंत या देशाचा जो आर्थिक देशाचा कुठलाही विकास होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तो आर्थिक विकास दर. तो आज या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 2-4 वर्षामध्ये कोरोनासारखा काळ जागतिक महामारीच्या काळात देखील भारताचा आर्थिक विकास दर जगाच्या इतर राष्ट्रांच्या तुलनेत खूप पुढे आहे. त्याचप्रमाणे गेल्या 10 वर्षामध्ये फक्त शेअर बाजार निर्देशांकामध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या 10 वर्षात 40,000 यांनी वाढलेला आहे. म्हणून हा देश येणाऱ्या 20-22 वर्षामध्ये विकसित राष्ट्र होऊ शकतो असं मोदीजींनी ठामपणे आपल्याला सर्वांना त्याची गॅरंटी आपल्याला दिलेली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये नव्याने किमान 40,000 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण करण्याचं काम भारत सरकारने केलेलं आहे. त्याचप्रमाणे 10 वर्षापूर्वीचा जर काल पाहिला तर रोजचा मेट्रोचा दर महिन्याला साधारणपणे 600 मीटर रेल्वेची निर्मिती या देशामध्ये होत होती. ती आज मोदी सरकारच्या काळामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून दर महिन्याला 6 किलोमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे मेट्रोचं जाळं या ठिकाणी पसरलेलं आहे. त्याचप्रमाणे आज ग्रामीण भागाच्या विकासासाठी काही गोष्टी जर बोलायचं झालं तर ग्रामीण भागाच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे 2 ग्रामपंचायतींना जोडणारा रोड. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात साधारणपणे 7.5 लाख किलोमीटरचा रोड निर्मितीचं काम ग्रामीण भागामध्ये PM सडक योजनेच्या माध्यमातून सुरू झालं. आणि आज मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो की साधारणपणे 99%
ग्रामपंचायत या देशामधील ह्या रोडच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत. तसंच पूर्वी या देशामध्ये साधारणपणे 10 वर्षापूर्वीचा जर आकडा बघितला तर 70 विमानतळ होते. आज त्याच विमानतळाची संख्या 145च्या पुढे गेलेली आहे. ही आपल्या देशाच्या दृष्टीने खूप अभिमानाची बाब आहे. विशेष करून इथं बसलेली तरुण पिढी निश्चितपणे आज मोदीजी तुम्हाला गॅरंटीने सांगू इच्छितात की 2047 पर्यंत हा भारत विकसित राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे या देशामध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी फक्त 60 शहरांमध्ये गॅस टाक्या असेल कनेक्शनची वितरण व्यवस्था 60 शहरांमध्ये होती. ती आज 600 शहरांमध्ये जाऊन पोहोचलेली आहे. त्याचप्रमाणे गेल्या 9-9.5 वर्षामध्ये 34 लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चर वरती फक्त आपल्या सरकारने खर्च केले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता असं आपण निश्चितपणे सांगू शकतो की 2047 पर्यंत आपला देश विकसित देश नक्कीच बनेल. त्यातलं महत्त्वाचा भाग गेल्या 10 वर्षापूर्वी आपली अर्थव्यवस्था जी 10-11 नंबर होती ती आज 5व्या स्थानावरती पोहोचलेली आहे. आताच आलेल्या नवीन जागतिक आकडेवारीनुसार हा देश 4 लाख ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे. लवकरच आपण 3ऱ्या क्रमांकावरती येऊन पोहोचणार. यामध्ये कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. मोठ्या प्रमाणामध्ये भारत सरकारच्या नवीन योजना या ठिकाणी सुरू आहेत. विशेष करून आपण ग्रामीण भागात मोडतो, शेतकरी वर्ग इथं जास्त आहे. मी आपल्याला फक्त 1-2 आकडे सांगून थांबणार आहे. मोदीजींनी शेतकरी सन्मान निधी या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये साधारण 26,000 कोटी रुपयाचं वितरण त्या योजनेमार्फत झालेलं आहे. आणि पूर्ण देशाचा विचार जर केला तर 2,61,000 कोटी रुपये एवढा मोठा निधी शेतकऱ्यांना जर या 70 वर्ष इतिहासात कोणी दिला असेल तर तो साहेब नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे गेल्या 7 वर्षामध्ये या देशामध्ये अन्नधान्य खरेदी रेकॉर्ड झाला. सीताराम बाबा 13,50,000 कोटी रुपयाचं अन्नधान्य खरेदी या सरकारने केलेली आहे. त्याचबरोबर साधारण 1.5 लाख कोटी रुपयाचं तेल बी आणि डाळींची खरेदी. तुम्ही जाऊन गुगलवरती कुठे आकडे काढून बघा, कुठेही तुलना करा. गेल्या 10 वर्षामध्ये विकासाचा जो वेग आहे तो वेग पाहता आपल्याला आज ही विकसित भारत संकल्प यात्रा प्रत्यक्षात आपण त्याची आज शपथ घेतली. परंतु कुठली गोष्ट पहिल्यांदा मनात होते आणि ती प्रत्यक्षात उतरते. मोदी साहेबांनी 2014 साली ही संकल्पना मनात पहिल्यांदा रुजवली, स्वतःच्या मनात पहिल्यांदा बघितली आणि आज ती लोकांना ते गॅरंटीने सांगू शकतात की 2047 पर्यंत हे राष्ट्र विकसित भारत झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी राहिला विषय सर्व योजनांचा इथं शासकीय पातळीवरती सर्व अधिकाऱ्यांनी त्या सांगितल्या आहेत. सर्व योजनांची आपल्याला माहिती परत या स्क्रीनवरती दिली जाईल. कुणाला जर वाटलं एखाद्या योजनेचा मला लाभ घेता येणं शक्य आहे तर त्या सर्वांसाठी आपले नावं फॉर्म भरून देण्याची सुविधा देखील शासनाच्या मार्फामध्ये या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांना विनंती आहे ज्यांना कुणाला योजनांचा लाभ घ्यायचा त्यांनी आपले नावं या ठिकाणी जाताना नोंदवायचे आहेत. एवढं बोलून मला या ठिकाणी बोलण्याची संधी आयोजकांनी दिली. त्याचप्रमाणे शासकीय पातळीवरती हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय. सर्वात उत्तम सर्वात सुंदर नियोजन या ठिकाणी केल्याबद्दल गावच्या सरपंच आणि गावचे नेते माननीय श्री रावसाहेबजी वागचौरे यांचं मी विशेष अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या होलसेल साडी दुकानात दिवाळी निमित्त स्पेशल दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर सुरू. एक साडी खरेदी करा आणि एक साडी अगदी मोफत मिळवा. तसेच 1,000 रुपयांची खरेदी करा आणि मिळवा 2,000 रुपयांचा चक्क कॅशबॅक. खरेदी करा आज कोणतेही वस्त्र आणि पैसे द्या 6 महिन्यात EMIच्या सुलभ हप्त्याने. याशिवाय दररोज हमखास जिंका 1 नाहीतर 2 पैठणी तसेच 500 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ. आमच्या दुकानाची वैशिष्ट्ये: वाजवी दर, उत्तम दर्जा, स्वतंत्र जेंट्स विभाग, साड्यांचे स्वतंत्र होलसेल दालन, होलसेल दरात रिटेल विक्री. चला तर मग आपली दिवाळी साजरी करूया श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या वस्त्र दालनासोबत. शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ मॅचिंग अँड क्लॉथ सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजार तळा शेजारी, अकोले. शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 7588513133 किंवा 9423388360.